नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। चंदगड तालुक्यातील राजगोळी चन्नेटी येथील ओलम ग्लोबल ॲग्री कमोडिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याचा सन 2023-24च्या 14व्या गळीत हंगामाची सांगता झाली। या हंगामात कारखान्याने 6,41,000 मेट्रिक टन ऊसाचे विक्रमी गाळप करून गणिज विभागात आघाडी घेतली। याबरोबर सर्व तांत्रिक निकषांमध्येही कारखाना अग्रेसर असून यंदाच्या गळीत हंगामात ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याने जावा यासाठी शेती विभागामार्फत तोडणी व वाहतूक यंत्रणेचे चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही कारखाना प्रशासनामार्फत शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत अदा करण्याची परंपरा कायम ठेवली असून एफआरपीपेक्षा जास्त दर देऊन शेतकरी हाच ओलम कारखान्याचा केंद्रबिंदू असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याचे व कारखाना प्रशासन, कामगार, ऊस उत्पादक, तोडणीदार, वाहतूकदार या सर्वांच्या सहकार्याने यंदाच्या गळीत हंगामाची यशस्वी पार पडला असून विक्रमी ऊसाचे गाळप केले असल्याची माहिती यावेळी बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली। बिझनेस हेड भरत कुंडल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्य शेती अधिकारी दत्तराज गरड, कामगार युनियन अध्यक्ष संतराम गुरव, HR गरड, कामगार युनियन अध्यक्ष संतराम गुरव, शशांक शेखर यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली। यावेळी हंगाम अखेरपर्यंत तोडणी व वाहतूक केलेल्या तोडणीदार आणि वाहतूकदार यांचा सत्कार भरत कुंडल यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी HR नीता लिंबावरी, ऊस पुरवठा अधिकारी अनिल पाटील, जयदीप जैन, शशांक शेखर, विनोद एकनवा, राजू निर्मले, कामगार युनियन सचिव रमणनाथ देवन, विलियम कारजावालो, रणजित सरदेसाई, भागोजी लांडे या शेतकऱ्यांसह कारखाना कार्यक्षेत्रातील अनेक शेतकरी, कारखाना शेती विभाग कामगार, ऊस तोडणीदार, वाहतूकदार, ठेकेदार यांनी उपस्थिती लावली होती।